आणखी एक प्रश्न. बिंबिसारचा पुत्र राजकुमार अभय आता भगवान बुद्धांचा परमश्रद्धावान शिष्य बनला होता. आता तो वारंवार त्यांच्या दर्शनासाठी जात असे आणि धर्म प्रवचन ऐकत असे. कधी कधी एखाद्या प्रश्नाच्या समाधानासाठीही जात असे. तो भगवानांना भेटण्यासाठी राजगृहाच्या गिझनकूट पर्वतावर आला. तिथे भगवान राहत आहेत. आज तो एक विशेष जिज्ञासा घेऊन आला आहे. तसं पाहिलं तर भारताचे हे वैशिष्ट्यच आहे, पण असे वाटते की त्या काळात परस्पर विरोधी विचारांचा प्रचार करण्याची विशेष सवलत होती. असे आचार्यही होते आणि चांगल्या विपुल प्रमाणात त्यांचा शिष्यगणही होता. ते कर्मसिद्धांत मानत नसत. चांगल्या कर्माचे चांगले फळ नाही की वाईट कर्माचे वाईट फळ नाही. कारण आणि परिणाम या सिद्धांतालाही ते मानत नसत. कोणत्याही परिणामाचे कोणतेही कारण नाही, काहीही हेतू नाही. जगात सारे काही असेच अकारण घडत असते. अशा विचारवंताचा एक अग्रणी होता प्रसिद्ध धर्माचार्य पूरण काश्यप. त्यांचा असा सिद्धांत होता की जर कोणी सम्यकदर्शी झालाच तर ते कुठल्याही कारणाने नाही. कोणतेही कारण नसता कोणी व्यक्ती सम्यकदर्शी सम्यकज्ञानी होत असते. याप्रमाणे त्याची मान्यता होती की जर एखादी व्यक्ती अज्ञानी अदर्शी राहते म्हणजे सत्याचे सम्यक दर्शन घेऊ शकत नाही वा सम्यक ज्ञान प्राप्त करू शकत नाही तर त्यामागे कोणतेही कारण वा हेतू नसतो. कारणावाचूनही एखादी व्यक्ती सम्यकदर्शी सम्यक ज्ञानी होते व कारणावाचून अदर्शी अज्ञानी असू शकते. आज याच सिद्धांताविषयी भगवानांचे विचार जाणून घेण्यासाठी राजकुमार अभय आला आहे. भगवान त्याला समजावित आहेत की या लोकीय जगात जे उत्पन्न होते त्याचे प्रत्यय म्हणजेच कारण, त्याचा हेतू असतोच असतो. सर्व परिणामांच्या मुळाशी कोणता ना कोणता हेतू समाविष्ट असतो. एखादी व्यक्ती जसं आहे तसं सत्य यथाभूत पाहू शकत नाही, जाणू शकत नाही म्हणजेच तो अदर्शी अज्ञानी राहतो. सम्यक ज्ञान व सम्यक दर्शन यापासून वंचित राहतो. तेव्हा हे विनाकारण नाही, त्याचे 5 हेतू आहेत. मनात इच्छाआकांक्षाच्या लाटा उठतात. मनात द्वेषाग्नी उफाळतो. शारीरिक आळस व मानसिक प्रमादाची गडद छाया पसरते. शारीरिक अस्वस्थता आणि मानसिक संताप प्रबळ होतो. मन संशय आणि शंका यांनी उद्विग्न होत असते. या 5मधील कोणतीही एक अवस्था सम्यक दर्शन सम्यक ज्ञानाला बाधक ठरते. तेव्हा हा हेतू आहे, ही कारणे आहेत की ज्यांच्यामुळे माणूस सत्याविषयी अदर्शी अज्ञानी राहत असतो. या 5चा स्वभाव जाणल्याशिवाय त्यांना दूर केल्याशिवाय सम्यक दर्शन कुठे, सम्यक ज्ञान कुठे? अभय या उत्तराने खूप संतुष्ट झाला, प्रसन्न झाला. त्याने विचारले, या 5ना काय म्हणतात भगवान? भगवान म्हणाले, निवरण. वस्तुतः निवरणच आहेत. सत्यावर पडलेली आवरणेच आहेत जी सत्याला जसे आहे तसे पाहू देत नाहीत. खरंच भगवान ही निवरणे आहेत. यातून एक निवरण जरी निर्माण झाले तरी ते बाधकअडचणीचे होते. 5ही निवरणे उत्पन्न झाली तर अडचणीचे काय बोलावे? राजकुमाराने बुद्धीने विचाराने समजून असे म्हटले. विपशी साधक स्वानुभूतीच्या आधारे हे समजतो. या 5ना साधनेच्या क्षेत्रात दुश्मन मानतो, कारण ते प्रगतीला बाधक असतात. ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यात असलेले पाणी रंगीत असेल, गढूळ असेल किंवा फार डुचमळत असेल तर त्यात आपले स्वच्छ प्रतिबिंब कसे दिसणार? डोळ्यांवर रंगीत चष्मा घातला वा डोळ्यात धूळ गेली किंवा डोळ्यासमोर अंधार असला, दाट धुके असेल तर सत्य जसे आहे तसे दिसणार कसे? विपशी साधकाला हे चांगले समजते की ही निवरणे जेवढी जेवढी नष्ट होतील मन तेवढे तेवढे समाहित होईल, शांत होत जाईल, स्वच्छ होईल, कारण ते आवरणहीन होईल. तेव्हाच यथाभूत म्हणजे जसं असेल तसं सत्य दर्शन होईल. हे खरंच म्हटलं आहे,
समाहितो यथाभूत पजानाति चित्त सम्यक रूपाने समाहित होते तेव्हा सत्याला प्रज्ञापूर्वक यथाभूत जाणून घेते। त्याच प्रकाराने भगवानांनी समजाविले की सम्यकदर्शी व सम्यक ज्ञानी देखील कारणाशिवाय विनाहेतू होऊ शकत नाही। याचे देखील कारण आहे, उद्देश आहे। ज्यांच्या असण्यामुळे कोणतीही व्यक्ती सम्यकदर्शी सम्यक ज्ञानी होऊ शकते असे 7 हेतू आहेत। ते येणेप्रमाणे सती, स्मृती म्हणजे सजगता, सावधानता, आपल्या अंतरंगात नामरूपाचा उद्यव्यय पाहता पाहता, भ्रमभ्रांती मायेपासून दूर होता होता, रागद्वेषादी भावनांपासून दूर होत निरोध अवस्था प्राप्त करून घेतो, म्हणजेच सर्व इंद्रियानुभूतींचा परित्याग करून त्या पलीकडील परमस्त्याचे, निर्वाणाचे दर्शन घेतो। अशा रीतीने सजगतेचा अभ्यास वाढवून जसे आहे तसे सम्यक दर्शन व सम्यक ज्ञान यांचा लाभ करून घेतो। ठीक याचप्रमाणे धम्मविचय, धर्मविचयन म्हणजे सत्याचे विभाजन करीत, तुकडे तुकडे करीत गुण धर्म जाणण्याचा अभ्यास वाढवितो। वीर्य याचा अर्थ परिश्रम, मेहनत, पुरुषार्थाच्या अभ्यासाचे संवर्धन करतो। प्रीती म्हणजे आनंदाची अनुभूती, त्याचे संवर्धन करण्याचा अभ्यास। पसद्धी, प्रश्रब्धी, प्रशांत निर्वता, तिच्या संवर्धनाचा अभ्यास करतो। समाधी म्हणजे कुशल मनाची एकाग्रता वाढवितो। उपेक्षा म्हणजे साया इंद्रिय जगातील अनित्य स्वभावाचे स्वानुभूतीच्या आधारे दर्शन घेऊन जाणतो व समतेच्या अभ्यासाचा विकास करतो आणि जसे आहे तसे सम्यक ज्ञानी व सम्यक दर्शन यांचा लाभी होतो। असे 7 हेतू आहेत, 7 कारणे आहेत ज्यांच्यामुळे कोणीही व्यक्ती सम्यकदर्शी व सम्यक ज्ञानी बनू शकते। कारणाशिवाय हे होत नाही। या 7 काय नाव आहे? भगवान राजकुमार यांना बोध्यंग म्हणतात। खरेच बोध्यंच आहेत भगवान। बोधीचे अंग तर आहेत भगवान। यातील कोणतेही एक अंग परिपुष्ट समर्थ झाले तरीही यथाभूत सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान यांची प्राप्ती होऊ शकते। 7ही अंगे परिपुष्ट झाल्यावर त्याचे वर्णन काय करावे? अभय राजकुमाराने हे बौद्धिक पातळीवर समजून घेतले, पण प्रत्येक साधक ही गोष्ट अनुभवाने जाणतो की या 7ही अंगांच्या सत अभ्यासानेच हळूहळू बंधनातून मुक्तीकडे, नश्वरातून अमृताकडे वाटचाल करीत असतो आणि सत्याचे जसे आहे तसे यथाभूत सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञानाची प्राप्ती करून घेत असतो। राजकुमार अभय भगवानांच्या उत्तराने अत्यंत संतुष्ट, प्रसन्न झाला। भगवानांना भेटण्यासाठी त्याला गिझकूट पर्वताची चढण चढावी लागली होती। ती श्रमाने साध्य झाली होती। शरीर आणि मन दोघांनाही थकवा आला होता, पण आता तो म्हणतो की भगवानांच्या भेटीने, त्यांच्या धर्मविवेचनाने माझा सारा थकवा दूर पळाला आहे। मन या स्पष्ट व योग्य ज्ञानामृत सिंचनाने शीतलशांत झाले आहे। अभय धन्य झाला। आपण देखील 5ही निवरणांना समजून घेऊन ती दूर करण्याचा प्रयत्न करूया। 7ही बोध्यंगे समजून घेऊन ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया, त्यातच आपले कल्याण सामावलेले आहे। भवतु सब मंगलम। साधु 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 साधु।